प्रायमरी शिक्षण संस्था स्थापन होऊन जवळजवळ 100 वर्षाचा कालखंड निघून गेला. संस्था स्थापन झाली त्या दिवशी संस्थेमध्ये 2 नियम तयार करण्यात आले. 2. पहिला नियम, शिक्षकांना पगार नाही. दुसरा नियम, विद्यार्थ्याला फी नाही. या 2 तत्वांवरती आजही भारतीय संप्रदायाची संस्था जिवंत आहे. मला असं वाटते विद्यार्थ्याला फी नाही, थोडं काही फार टेन्शन येणार नाही, काही टेन्शन येणार नाही. पण शिक्षकाला पगार नाही हे सोपं आहे काय? दुसऱ्याच्या मुलासाठी जीवन समर्पित करणं एवढं सोपं नाही. हो, एका आईच्या कुशीत जन्माला आलेली औलाद, एका आईच्या कुशीत जन्माला आलेली औलाद शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने रूम भाडं करून राहते. महाराज, सख्या भावाचे 2 मुलं एका खोलीत शिकू शकत नाही. हो, शिकू शकत नाही. त्याचं कारण आहे आपल्या रक्तामध्ये स्वार्थपणा निर्माण झालेला आहे. आणि ज्या रक्तामध्ये स्वार्थ नाही ना, ते रक्त स्वतःच्याही कुटुंबावर प्रेम करू शकते, तेच रक्त दुसऱ्या